महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमच्या समोर मी जिल्हा परिषद आरोग्य सेवक अमरावती या जिल्ह्यासाठी जी लेखी परीक्षा घेण्यात आली होती 2020 ला, त्याचा एक गणिताचा प्रश्न घेऊन आलेलो आहे PYQ स्वरूपात. बघा प्रश्न काय बघा, ए बी व सी यांचा एकूण पगार टोटल 1200 रुपये. ए बी सी चा पगार टोटल 1200 रुपये आहे. त्यांच्या पगाराचं प्रमाण म्हणजेच गुणोत्तर दिलंय 1:2:3 आहे, बरोबर. तर बी चा पगार किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारला, बरोबर. आता ए बी आणि सी यांचा एकूण पगार आपल्याला 1200 दिला आणि त्यांचं प्रमाण म्हणजे गुणोत्तर दिलंय ते आपण मांडून घेऊ सुरुवातीला, बरोबर. आता ए अधिक बी अधिक सी यांचा पगार किती दिला आपल्याला 1200 दिलाय टोटल, बरोबर. 1200 रुपये आणि त्यांच्या पगाराचं गुणोत्तर 1:2:3 दिलंय, बरोबर. 1:2:3 हे गुणोत्तर दिलंय. गुणोत्तर मी लिहून घेतलं, बरोबर. मी काय करतो, समजा ए चा पगार 1 म्हणजे x असेल, बी चा पगार 2 म्हणजे 2x असेल आणि सी चा पगार 3 म्हणजे 3x असेल असं अझूम करतो किंवा मानतो त्याला, बरोबर. देअरफॉर काही ए चा पगार 1 येईल अधिक बी चा पगार 2 आहे प्रमाणात म्हणजे 2x येईल अधिक सी चा पगार 3 आहे म्हणजे 3x येईल, बरोबर. बरोबर किती टोटल किती 1200 रुपये तिघांचा पगार, बरोबर. आता मी याला सॉल्व्ह करतो. x अधिक 2x 3x, 3x अधिक 3x 6x येणार, बरोबर 1200 म्हणजेच x बरोबर 6 1 6 6 2 12 म्हणजे x ची किंमत आपली 200 येणार आहे, बरोबर. x ची किंमत आली 200. म्हणजे आता इंडिव्हिज्युअली जर एबीसी चा पगार काढायचा म्हटलं तर याच्यावरून आपण काढू शकतो. ए चा पगार 1 आहे म्हणजे 200 असेल, बी चा पगार 2 आहे म्हणजे 200 गुणिले 2 400 आणि सी चा पगार 3 आहे म्हणजे 200 गुणिले 3 600 असं आहे तुमचं आन्सर येईल. आता काय विचारलंय त्याच्यावर डिपेंड आहे, बरोबर. विचारलं काय शेवटी बी चा पगार किती, तर बी चा पगार किती आला आपला 400 रुपये. 400 ऑप्शन आहे का, आहे, नक्कीच आहे. ऑप्शन नंबर डी आहे आपलं राईट आन्सर आलं, बघा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या राहुरी मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.